इचलकरंजी शहर आणि परिसरात वटपौर्णिमा उत्साहात साजरी। अखंड सौभाग्य आणि जन्मोजन्मी हाच पती लाभू दे अशी मनोकामना करत इचलकरंजी शहर आणि परिसरात महिलांनी वटपौर्णिमा उत्साहात साजरी केली। पावसाळा सुरू झाला की पहिला सण येतो तो म्हणजे वटपौर्णिमा। या दिवशी सुवासिनी महिला काटापत्राची हिरवी साडी, सांज शृंगार अशी पारंपरिक वेशभूषा करून वडाचे झाड पुजतात। झाडाभोवती दोर गुंडाळताना सात जन्मी हाच पती मिळू दे आणि अखंड सौभाग्य लाभू दे अशी कामना करतात। या सणाच्या पूर्वसंध्येला वडाची फांदी, ओटीचे साहित्य, दोर, वस्त्रमाळ, धूप, दीप, आंबा, फणस या पूजेच्या साहित्याच्या खरेदीसाठी महिलांनी बाजारात गर्दी केली होती। काही महिलांनी या दिवसाचं औचित्य साधून वृक्षारोपणही केलं। पती पत्नीतील स्नेहबंध दृढ करणारा हा दिवस उपवास व संकल्प करून साजरा होतो। जन्मोजन्मी हाच पती मिळावा म्हणून वट वृक्षाला प्रदक्षिणा घालून सुताचे फेर गुंफतात। या पूजा विधीनंतर सुहासनी एकमेकींना वाण देतात। शहरातील रसना कॉर्नर, गावभाग, मंगलधाम, राणीबाग, शिवेचा मारुती, यशवंत कॉलनी, पाटील मळा, जवाहरनगर प्रांत कार्यालय यासह विविध ठिकाणी महिलांनी वटवृक्षाची पूजा केली। ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। महानकरी न्यूजसाठी सुभाष बसमे, इचलकरंजी। ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा।